श्री दत्त प्रभू मंदिर देहली खांड। आजच्या भागामध्ये आपण पदयात्रेचा जंगलातील प्रवास, खांडी दर्शन आणि दहेली खांडीची माहिती आपण गुरुवर्य श्री हंसराज दादा खामणेकर यांच्या वाणीतून आपण श्रवण करणार आहोत। पुढे काही अंतरापर्यंत रिक्षा आलेली आहे इथे। काही लोकांनी गाड्या अर्ध्या रस्त्यापर्यंत आणलेल्या आहेत। इथून पुढे थोडासा चढ लागलेला आहे। ते चढ लागलेला आहे। बऱ्याच ठिकाणी रस्ता वाहून गेलेला आहे, दगड उघडे पडलेले आहेत, असा रस्ता आहे। या ठिकाणी हे चढ जे आहे ते चढून आपण वरती आलेलो आहोत। सभोवतीचा परिसर पहा, पूर्ण जंगल दिसतंय आपल्याला। इथं थोडं मध्ये सपाट भाग लागलेला आहे, चढ नाही। आणखी काही ठिकाणी खळखळ पाणी वाहत आहे। आबाईसा इंदूरहून आले आपण। आबाईसाची चंडीकर बाबाची म्हणजे मार्गातले हो का? बर। आणि तुम्हाला गुरुजींना भेटावं वाटत होतं का? हा, मला तुम्हाला लई इच्छा होती। म्हणजे मी टीव्ही पाहत होती, याच्यामध्ये पाहत होती मी मोबाईल मध्ये। आणि कुठं भेट झाली आपली? मग आता आपली हे झाली दहेली खांडीवरती भेट झालेली आहे। मनातून इच्छा होती आपली। दंडवत 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 आई, दंडवत दंडवत दंडवत। ते थोडंसं चढ लागलेलं आहे, वळसा घालून वरती आपल्याला जावं लागतंय। पाठीमागून खूप भक्तगण येत आहेत। दंडवत दंडवत मी भिंगारवरून आलोय। हा, आणि तुम्हाला काय वाटत होतं मनातून? मनातून खूप इच्छा होती आणि खूप वर्षापासून वाटत होतं की 12 खांडी व्हाव्यात। आणि तुमचे युट्यूबचे पाहिले सगळे युट्यूबवर, जास्त इच्छा जागृत झाली। ओके। सध्या पावसामुळे रस्ता अशा पद्धतीने वाहून गेलेला आहे। जसं आहे तसं आपल्याला सर्व दाखवत आहे। हा, दंडवत प्रणाम ताई। तुम्ही या खांडीवरती कधी आला होता? इसवी सन 2003 मध्ये आलेलो। असं सर्वज्ञ प्रतिष्ठानची या पदयात्रेमध्ये तुम्ही आलेले होते? हा, आज बराचसा बदल झाला ना? पहिला रस्ताही नव्हता, अवघड होती। दंडवत प्रणाम। हा, सर्वांना दंडवत प्रणाम। आले जाऊन? दत्तात्रेय प्रभू महाराज की जय। दंडवत। आता वरती थोडं सपाट भाग लागलाय, चढ जे आहे ते कमी झाला एकदम। आता वरून आपण हा सध्या परिसर पाहत आहोत। इथे अगदी जवळच मंदिर दिसत आहे आपल्याला। शेवटच्या टप्प्यात आपण आलोय। अप्रतिम आहे हो। दंडवत दंडवत आहे, दंडवत 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 दंडवत। दंडवत बाबा। आपलं नावाचंच काम नाही घेतलंय ना? ओके। इथून खालून आहे का? दत्तात्रेय मंदिर देवस्थान, दत्त टेकडी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड। आता आपण प्रत्यक्ष जे मंदिर आहे तिकडे चाललेलो आहोत। पायऱ्या चढून वरती जातोय आपण आता।
अनेक संत महंत तपस्विनी या ठिकाणी आज आलेले आहेत. आपलं जे मंदिर आहे इथून वरती आहे. मध्ये म्हणजे तब्बल 20 वर्षापूर्वी देहली ते जांभोरा अशी ही पदयात्रा जवळजवळ 2,500-3 हजारापर्यंत लोक घेऊन निघाली होती. अशा पद्धतीने या देहली खांडीचं आगळं वेगळं महत्व आपल्या या खांडीमध्ये आहे. या खांडीचे संचालक महंत श्री सागरकर बाबा या ठिकाणी समवेत आहेत. आणि दंडवत प्रणाम बाबा. जास्त लांब क्षेत्र दहेली खांड येथील सभोवतीचा परिसर आपण सध्या पाहत आहोत. घनदाट असं हे जंगल आहे. भक्तजन या ठिकाणी आलेले आहेत. श्री क्षेत्र दहेली खांड आपण उंचावरून हा परिसर पाहत आहोत. सगळीकडे जंगल दिसत आहे. दहेली खांडीवरती हा आपला डौलाने ध्वज फडकताना दिसत आहे. खूप मोठं जंगल सभोवती आहे. मी सध्या दहेली या खांडीवरती आलेलो आहे. या ठिकाणी आपलं मंदिर आहे. अनेक लोक आलेले आहेत आणि वरून हा जो काही परिसर आहे आपण सध्या पाहत आहोत.
मी एकदम खाली आलो आहे आणि येथून आपण दहेली जी काही खांड आहे, मंदिर आहे, ते आपण सध्या पाहत आहोत। मी सध्या दहेली खांड या परिसरात आहे। या ठिकाणी मी स्नान केलं आणि वातावरण अतिशय सुंदर आहे। पहा, या साईडला खूप मोठं गवत आहे। या ठिकाणी पाणी वाहताना दिसतंय या साईडला खाली, आणि इकडे ही वरती दहेली खांड आहे। मी ज्या ठिकाणी जे स्नान केलं आहे ते या ठिकाणी दिसत आहे। क्षेत्र दहेली खांड। मी एका ओढ्यातून उतारातून सध्या हा परिसर दाखवत आहे। आता या प्रमुख खांडी ज्या आहेत त्या 12च खांडी आहेत। त्यानंतर काही उपखांडीनंतर निर्माण झाल्या। आता तर अशी प्रथा झालेली आहे की श्री दत्तात्रय प्रभूंचं कुठले मांडलिक स्थान इकडे निर्माण झालं की त्याला खांडीच म्हणतात, पण वास्तविक तसं नाही आहे। विश्वनाथ व्यासांनी ज्या स्थापन केलेल्या आहेत त्या ज्ञानपूर्वक नामसाधनेतून, ज्ञानसाधनेतून ज्या ठिकाणी त्यांना श्री दत्तात्रय प्रभूंनी वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या वेशांमध्ये दर्शन दिलेलं आहे, अशा ठिकाणी त्यांनी त्या खांडींची स्थापना केलेली आहे। आणि शक्यतो मुख्य खांडी ज्या आहेत त्या एकांत स्थळामध्ये, लक्षात ठेवा। तुम्ही भौगोलिक परिस्थितीचं निरीक्षण करा आणि भौगोलिक परिस्थितीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं आढळतं की 12 खांडी ज्या आहेत त्या सर्वच्या सर्व एकांत स्थळे आहेत। आणि मग अशी एकांत स्थळं त्यांनी शोधली की ज्या ठिकाणाहून माहूरला जाण्याचा मार्ग आहे, आणि त्या ठिकाणी त्यांनी नामस्मरण साधना केली। आता श्री दत्तात्रय प्रभूंचं कसं आहे, मूळ अवधूत वेश आहे, ऋषीवेश आहे, परंतु श्री दत्तात्रय प्रभूंची प्रवृत्ती अशी आहे की ते वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या वेशामध्ये भक्तांना काय भेटी देत असतात। आणि मग ज्या ज्या खांडीवर श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना वेगवेगळ्या रूपामध्ये भेट दिलेली आहे, कुठे मोराच्या रूपामध्ये, कुठे कबुतराच्या रूपामध्ये, कुठे पोपटाच्या रूपामध्ये, तर श्री दत्तात्रय प्रभूंनी पंडित विश्वनाथ व्यासांना वेगवेगळ्या वेशामध्ये ज्या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, माहूरवरून विशेष बोलावून घेतले, कारण ते सुद्धा चर्यावंत पुरुष होते आणि चर्यावंत असल्यामुळे त्यांनी सुद्धा माहूरला जाण्याचं टाळलेलं होतं। तर माहूरहून तसे विशेष त्यांनी प्राप्त करून त्या ठिकाणी ओटा तयार करून त्या ओट्यामध्ये त्या विशेषाची स्थापना करून खांडीची निर्मिती केली की या खांडीपासून माहूरचा जो पर्वत आहे, जो श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी चरणांकित आहे, जी कोरी भूमिका आहे, त्या ठिकाणी जाण्याचा मार्ग जिथून उपलब्ध आहे त्या ठिकाणी त्यांनी एकांत स्थळामध्ये नामस्मरण करून या खांडींची काय केली आहे, स्थापना केलेली आहे। शेवटी विश्वनाथ व्यास बाळापूरकर दहेली खांडीवरती आले। दहेली खांड आहे त्याचं नाव। आता तुम्ही पहा की हा खांडी निर्मितीचा जो कालखंड आहे तो कमीत कमी 500 वर्षापूर्वीचा कालखंड आहे, कारण याच विश्वनाथ व्यासांनी ज्ञानप्रबोध नावाचा 1200 ओव्यांचा एक काव्यग्रंथ लिहिलेला आहे। जो ग्रंथ जो आहे हा ग्रंथ भगवद्गीतेतला जो 13वा अध्याय आहे त्या 13 अध्यायातली जी तत्वप्रणाली आहे त्या तत्वप्रणालीवरती हा ग्रंथ कसा आधारित आहे। हा 1200 ओव्यांचा तात्विक ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे। आणि मग अशा प्रकारे आटन विजन भिक्षा भोजन नित्यविधी आचरत त्यांनी या 12 खांडींची काय केली, निर्मिती केली। आणि सगळ्यात शेवटी दहेली खांड जी आहे त्या ठिकाणी त्यांनी ते दहेली खांडीची निर्मिती केलेली आहे। आता तुम्ही विचार करा की आत्ताच आपण त्या ठिकाणी खांडी नमस्कार करून आलो तर आपल्याला घनदाट अरण्यातून जावं लागतं। त्या अरण्यामध्ये हिंस्र स्वापदपणा आहेत। आता सायंकाळ झाली की ते वाघ अस्वल त्या भागात फिरत असतात। जिथे आपण स्नान करून आलो तिथे वाघ अस्वल आजही फिरत राहतात। शागडकर बुवांना, दिवाकर मुनींना अनेक वेळा स्थानाच्या जीर्णोद्धाराचं काम करत असताना वाघ दिसलेले आहेत, परंतु परमेश्वराचं खूप मोठं सहाय्य आहे, त्याच्यामुळे त्यांना कुठल्या प्रकारचा उपद्रव झालेला नाही आणि होणारही नाही।
तर ही जी देहली खांड आहे की आपण विचार करा, आत्ता जर एवढं घनदाट जंगल आहे तर 500 वर्षापूर्वी किती घनदाट जंगल असेल. पण अशा दुर्गम्य परिसरामध्ये तिथे जाऊन त्यांनी आपली नामस्मरण साधना केली आहे. या देहली खांडीचं एक वेगळं वैशिष्ट्य असं आहे की श्री दत्तात्रेय प्रभूंनी पंडित विश्वनाथ व्यासांना 32 लक्षणी मूर्तीचं दर्शन या ठिकाणी देहली खांडीवर केलेलं आहे. आणि म्हणून ही खांडी कशी आहे, सगळ्यात महत्त्वाची आहे. आता श्री दत्तात्रेय प्रभूंचं दर्शन होणं म्हणजे एकदम उद्धारच आहे, कारण तिथे मध्ये स्टॉप नाही आहे, म्हणजे गतिरोधक नाही आहे, काही नाही. दर्शन, अनुसरण, सेवा, संबंध, त्याला तो ईश्वरप्राप्तीच्या वाटेने शीघ्रपणे जातो. त्याला कुठल्याही प्रकारचा दोष घडत नाही. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये आपल्या पंथीयांकडूनच या खांडीकडे दुर्लक्ष झालं आणि दुर्लक्ष झाल्यामुळे म्हणजे घनदाट अरण्यात आहे, कोण जाईल तिथे, या विचारामुळे आपले बरेचसे पंथीय मंडळी इकडे फिरकलीच नाही. आणि त्याच्यामुळे मध्यंतरीच्या कालखंडामध्ये म्हणजे 40-50 वर्षापूर्वी या ठिकाणी इतर लोकांचं आक्रमण झालं. तर तुम्हाला माहिती आहे जागेचे आक्रमणं होतातच, पण एवढ्या मोठ्या घनदाट अरण्यातसुद्धा एक अन्य संन्यासी त्या ठिकाणी राहू लागला आणि तो पखालीने पाणी वरती घेऊन जायचा त्यावेळेला. आता सगळी नळ योजना झाली, तो भाग वेगळा, पण त्यावेळेला 40 वर्षापूर्वी तो पखालीने पाणी वरती घेऊन जायचा. आणि मग तो संन्यासी तिथे राहिला. काही लोक, गावातले लोक त्याला भाकरी वगैरे पोचवायचे. काही दिवसांनी त्याचा देहांत झाला. त्या लोकांनी त्याचा तिथे जवळच अंत्यसंस्कार केला. आणि मग तो संन्यासी राहिल्यामुळे इतर अन्य लोकांना थोडीशी जाणीव झाली आणि त्यांनी मग 2005 नंतर त्या ठिकाणी त्या अन्य देवस्थानाची तिथे निर्मिती, म्हणजे 3 मुखी दत्ताचे मंदिर त्या ठिकाणी बांधलं. नाहीतर आमची पदयात्रा 20 वर्षापूर्वी जेव्हा आलेली होती 2005 त्यावेळेला तिथे आपल्या स्थानाशिवाय दुसरं काहीच नव्हतं. चला असो, तर सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारे या 12 खांडी नमस्कार केल्यानंतर माहूर नमस्कार केल्याचं गोमटं जो साधक आहे त्याला लागल्याशिवाय राहत नाही. आणि माहूर केल्याचं गोमटं खांडी नमस्कार केल्याने प्राप्त व्हावं, याच शुद्ध उद्देशाने पंडित विश्वनाथ व्यासांनी या 12 खांडींची निर्मिती केलेली आहे. श्री दत्त संस्थान देहली खांड वडोळी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड या खांडीला जाण्याचा मार्ग बिटूर गावहून किनवट राजगड मार्गे देहली गावाकडे जाता येते. बिटूर गावहून देहली साधारणपणे 40 किलोमीटर अंतरावर आहे. देहली ही खांड वरोडी गावच्या उत्तरेस 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच देहली गावच्या आग्नेयेस 3 किलोमीटर अंतरावर घनदाट अरण्यात डोंगरावर ही खांड आहे. अलीकडच्या काळात या खांडीवर जाण्यासाठी रोडची देखील सुविधा करण्यात आलेली आहे. या खांडीचा जीर्णोद्धार महंत सागरकर बाबा आणि महंत श्री दिवाकर मुनी आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व कांबळचे सदभक्त मंडळी, ते गोकुळनगरची जी भक्त मंडळी आहेत त्या गोकुळनगरच्या भक्त मंडळी सुद्धा याच्यामध्ये फार मोठा वाटा दिलेला आहे, सहकार्य केलेलं आहे. आणि अशा प्रकारे ही खांडी जी आहे पुन्हा जीर्णोद्धारित होऊन आपल्याला नमस्कार करण्यासाठी मिळालेला आहे.